नमस्कार विद्यार्थी मित्रांनो। तर बघा, हा व्हिडिओ अशा विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाचा आहे जे विद्यार्थी 9वी ते 12वी मध्ये शिकत आहेत। तर विद्यार्थी मित्रांनो, तुमच्यासाठी खूप मोठी खुशखबर जी आहे त्या व्हिडिओच्या माध्यमातून मी तुम्हाला सांगणार आहे। तर पीएम यशस्वी स्कॉलरशिप योजना म्हणजे जी काही केंद्र शासन जे आहे ती ही योजना राबवत असतं। तर विद्यार्थी मित्रांनो, या योजनेच्या अंतर्गत तुम्ही मिळवू शकता प्रत्येक वर्षाला 75,000 ते 1,25,000 पर्यंतची रक्कम। तर ते कसं, मग त्यासाठी कुठल्या प्रकारची तुमचा क्रायटेरिया काय असला पाहिजे, एलिजिबिलिटी जी आहे ती काय कोणत्या प्रकारची असली पाहिजे, त्यासाठी तुमची कागदपत्र जी आहेत ती काय असली पाहिजे, आणि फॉर्म कुठे भरायचा, कसा भरायचा, आणि कधीपर्यंत फॉर्म जो आहे तो कधीपर्यंत भरायचा, या संपूर्ण गोष्टींची जी काही माहिती आहे ती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून विस्तृतपणे बघणार आहोत। तर मग व्हिडिओ जो आहे तो शेवटपर्यंत बघा। तर मग बघा, यामध्ये ही जी काही स्कॉलरशिप जी आहे ती कोणत्या वर्गासाठी आहे। मग सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न असतो की ही जी काही स्कॉलरशिप आहे ही कोणत्या वर्गाला मिळणार आहे। तर बघा, इयत्ता 9वी मध्ये शिकत असणाऱ्या किंवा इयत्ता 9वी झालेली आहे आणि जे विद्यार्थी 10वी मध्ये जाणार आहेत, 9वी आणि 10वी साठी या विद्यार्थ्यांना 75,000 पर्यंतची रक्कम त्या ठिकाणी मिळवू शकतात। पण एक ह्याच्यामध्ये कंडिशन आहे, पण त्या विद्यार्थ्याला मागील इयत्तेमध्ये 60% मार्क म्हणजे 60% गुण असणं त्या ठिकाणी आवश्यक आहे। ज्या विद्यार्थ्यांनी मागील इयत्तेमध्ये 60% गुण जे आहेत ते मिळवलेले आहेत तोच विद्यार्थी यामध्ये ही जी काही स्कॉलरशिप आहे ते स्कॉलरशिपचा लाभ घेण्यासाठी तो त्या ठिकाणी इलिजिबल आहे। ठीक आहे। आणि त्यासोबत इयत्ता 11वी आणि इयत्ता 12वी मध्ये जे काही विद्यार्थी शिकत आहेत त्या विद्यार्थ्यांना पण ह्या स्कॉलरशिपचा लाभ घेता येईल। पण अगेन तसंच तुमच्या मागील इयत्तेमध्ये म्हणजेच तुम्ही जर का आता 11वीला असाल तर मग तुम्हाला 10वी मध्ये 60% पेक्षा गुण जे आहेत ते जास्त असायला पाहिजे। मग 11वी आणि 12वी मधले विद्यार्थी किती रुपये मिळवू शकतात, तर 1,25,000 पर्यंतची काही स्कॉलरशिप आहे ती त्या ठिकाणी ते मिळवू शकतात। मग आता याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं आहे, मग मॅडम आमची पात्रता काय असली पाहिजे, आमची एलिजिबिलिटी जी आहे ती त्या ठिकाणी काय असली पाहिजे। तर सगळ्यात महत्त्वाचं त्याच्यामध्ये तुमचं जे काही वार्षिक उत्पन्न आहे, तुमचं ॲन्युअल फॅमिली इन्कम जे आहे ते 2.5 लाखांपेक्षा जास्त नसावं, म्हणजेच 2.5 लाख किंवा 2.5 लाखापेक्षा कमी असावं, 2.5 लाखापेक्षा जास्त नसावं। त्यासोबत त्यांची जी काही कॅटेगरी आहे, स्टुडंट्स बिलॉंगिंग टू ओबीसी, ईबीसी और डीएनटी म्हणजे त्याला डी नोटिफाईड ट्राईब म्हणतो, म्हणजे त्याच्यामध्ये तुमचे एससी असतील, एसटी असतील अँड एनटी म्हणजे जे काही शेड्यूल ट्राईब आणि शेड्यूल कास्टमध्ये जे काही येतात ते विद्यार्थी, म्हणजे ह्याच्यामध्ये ओबीसी म्हणजेच अदर बॅकवर्ड क्लासमधले, त्यासोबत ईबीसी म्हणजे जे काही इकॉनॉमिकल बॅकवर्ड क्लासमधले विद्यार्थी, आणि एससी, एसटी आणि एनटी जे काही विद्यार्थी आहेत असे विद्यार्थी जे आहेत ते या योजनेचा लाभ घेऊ शकतात। मग त्यासोबत यामधले जे काही स्टुडंट आहेत ते मस्ट बी स्टडिंग इन गव्हर्नमेंट और गव्हर्नमेंट एडेड इन्स्टिट्यूशन्स, म्हणजे याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं हे आहे की तो विद्यार्थी शासकीय किंवा शासन मान्यताप्राप्त विद्यालयामध्ये शिकत असला पाहिजे। शासनाच्या शाळांमध्ये शासन मान्यताप्राप्त जे काही त्यांचे स्कूल असतील त्या शाळांमध्ये तो विद्यार्थी शिकत असायला हवा। मग ही सगळ्यात महत्त्वाची अट आहे। त्यासोबत स्टुडंट्स कॅन नॉट होल्ड एनी अदर एज्युकेशनल स्कॉलरशिप सायमल्टेनियसली, म्हणजेच त्या स्टुडंटकडे जर का आता बघा 8वीमध्ये NMMS सारखी परीक्षा असते, जर का त्या विद्यार्थ्याला NMMSचा पण तो फायदा घेत असेल, NMMS परीक्षाचा पण तो लाभ घेत असेल आणि त्याला याच्यामध्ये पण जर का तो लाभ घेत असेल तर तो त्या ठिकाणी सिलेक्ट होणार नाही, कारण तो आधीपासून एका योजनेचा लाभ घेत असेल, किंवा तुमच्या आधीपासून जर का तुम्ही स्कॉलरशिप योजनेमध्ये पात्र असाल तर मग असे विद्यार्थी या योजनेचा लाभ घेऊ शकत नाही। किंवा नवोदयचे विद्यार्थी असतात, नवोदयसारखे ज्यांनी आधी एखाद्या योजनेचा लाभ घेतलेला आहे, तर मग असे विद्यार्थी जे आहेत ते या योजनेचा लाभ घेऊ शकत नाहीत। तर मग पुढे आपल्याला या योजनेचा फॉर्म भरण्यासाठी याचा फॉर्म कुठे, म्हणजे ह्याच्यासाठी तुम्हाला डॉक्युमेंट्स काय लागतील, मग याचा फॉर्म भरण्यासाठी तुम्हाला डॉक्युमेंट्स काय लागतील, तर बघा त्यासाठी तुम्हाला आधार कार्ड लागेल, म्हणजेच त्याच्यात तो जे काही आधार कार्ड आहे त्याच्यावर ते जे आहे त्याच्यात तुमचा नंबर जो आहे तो त्या ठिकाणी लिंक असला पाहिजे। नंतर बघा कॅटेगरी सर्टिफिकेट, म्हणजेच तुमचं बघा याच्यामध्ये जे काही म्हणजे कॅटेगरीमधले जे काही स्टुडंट आहेत त्यांच्यासाठीच ही योजना आहे बऱ्यापैकी, मग त्यांच्याकडे कॅटेगरी सर्टिफिकेट जे आहे ते मस्ट आहे। त्यासोबत त्यांच्याकडे इन्कम सर्टिफिकेट असणं पण, उत्पन्नाचा दाखला जो आहे तो पण त्या ठिकाणी असणं गरजेचं आहे। नंतर आहे एज्युकेशनल मार्कशीट, म्हणजे जे काही एज्युकेशनल मार्कशीट म्हणजे बघा
जर का विद्यार्थी आता 11वीला असेल तर मग त्याच्याकडे 10वीचं मार्कशीट असणं गरजेचं आहे, कारण त्यांचे एज्युकेशनल त्याच्यामध्ये मार्क्स वगैरे तुम्हाला व्हेरीफाय केले जातील. नंतर बघा स्कूल ऑर कॉलेज बोनाफाईड सर्टिफिकेट. मग हे बोनाफाईड सर्टिफिकेट म्हणजे तुम्ही स्कूलमधून किंवा कॉलेजमधून अशा प्रकारचं बोनाफाईड सर्टिफिकेट जे आहे ते तुम्हाला दिलं जातं. मग हे का असणं गरजेचं आहे, कारण तो विद्यार्थी खरंच 11वीला आहे का, खरंच 8वीला आहे का, खरंच 9वीला आहे का. मग हे पाहण्यासाठी तुमच्याकडे बोनाफाईड सर्टिफिकेट देखील असणं त्या ठिकाणी गरजेचं आहे. आणि बँक अकाउंट डिटेल्स म्हणजेच जर का उद्या चालून तुम्हाला पेमेंट वगैरे करायचं असेल मग डायरेक्ट जे काही बँक ट्रान्सफर म्हणजे ज्याला आपण DBT असं म्हणतो, मग जे काही सरकारचा जो काही म्हणजे जे काही पेमेंट वगैरे करतात ते DBTद्वारे करत असतात. मग त्यासाठी तुमचं बँकेचं डिटेल्स देखील किंवा अकाउंट जे आहे ते असणं गरजेचं आहे. ठीक आहे. मग अशा प्रकारचे जे काही डॉक्युमेंट्स आहेत ते तुम्हाला त्या ठिकाणी असणं गरजेचं आहे. ठीक आहे. मग आता बघा, मग हा जो काही फॉर्म आहे हा कुठे भरायचा, तर तुमचा जी काही नॅशनल स्कॉलरशिप पोर्टल, ठीक आहे, नॅशनल स्कॉलरशिप पोर्टल नाव टाकल्यानंतर गुगलवरती तुम्हाला त्या ठिकाणी तशा प्रकारची योजना म्हणजेच PM यशस्वी योजना असं तुम्ही त्या योजनेवरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला तशा प्रकारचं रजिस्ट्रेशन प्रोसेस वगैरे कंप्लीट केल्यानंतर या प्रकारची जी काही डॉक्युमेंट्स वगैरे आहेत ते सर्व डॉक्युमेंट्स वगैरे तुम्ही काय करणार त्या ठिकाणी अपलोड करणार, व्यवस्थितरित्या फॉर्म जो आहे तो सबमिट करणार. आणि हा जो काही फॉर्म आहे तो फॉर्म भरण्याची जी काही तारीख आहे ती सुरू झालेली आहे 2 जूनपासून, म्हणजेच 2 जूनपासून हा जो काही फॉर्म आहे तो भरण्याची सुरुवात झालेली आहे. आणि त्याची जी काही अंतिम तारीख आहे ती आहे तुमची 31 ऑगस्ट. 31 ऑगस्टपर्यंत तुम्ही हा जो काही फॉर्म आहे तो भरू शकता. तर मग विद्यार्थी मित्रांनो, वाट कशाची बघत आहात, हा व्हिडिओ जो आहे तो जास्तीत जास्त मुलांपर्यंत शेअर करा, जेणेकरून त्यांना पण या योजनेचा फायदा होईल. जे विद्यार्थी गोरगरीब आहेत किंवा ज्यांना खरंच या योजनेची गरज आहे अशा विद्यार्थ्यांपर्यंत जरूर हा व्हिडिओ जो आहे तो शेअर करा. आणि अशाच प्रकारच्या इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओज पाहण्याकरिता आमच्या सारथी ऑनलाईन या यूट्यूब चॅनलला जरूर सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा. धन्यवाद.